Welcome to the e-learning platform of BSIT's Mechanical Engineering Department. We are studying unit number 2, Steel and its alloys. The learning outcomes of this particular video are: at the end of this video, you will be able to explain various phases of iron-iron carbide equilibrium diagram. So let's get started. This is the iron-iron carbide equilibrium diagram that we have already drawn and explained. So if we see the phases that exist in this particular diagram, we can see this is the liquid phase. Then here we have delta ferrite. Then this is gamma, which is austenite phase. This is alpha ferrite, and at the origin we have iron, that is Fe, and when we add 6.67% of carbon to iron, we get Fe3C, that is iron carbide phase. Now let us discuss these phases in detail. Before moving to the actual phases, let us discuss the types of ferrous alloys on the phase diagram. The weight percentage scale on the x-axis of iron-carbon phase diagram goes from 0% to 6.67% of कार्बन. जर आपण ती डायग्राम बघितली तर त्या डायग्रामच्या ओरिजिनला 0% कार्बन आहे, म्हणजे तिथं आयन हे प्युअर फॉर्ममध्ये आहे, आणि जसं जसं आपण त्याच्यामध्ये कार्बन ॲड करत जातो तसं तसं त्याच्या प्रॉपर्टीज चेंज होत जातात, आणि मॅक्सिमम कार्बन कंटेंट जिथं 6.67% होतं आहे त्या ठिकाणी आपल्याला या डायग्राममधली दुसरी फेज मिळते, दॅट इज आयन कार्बाइड और cementite. Up to a maximum carbon content of 0.008%, the metal is simply called iron or pure iron. जोपर्यंत कार्बनचं कंटेंट हे 0.008% आहे तिथपर्यंत आपण आयन त्याला म्हणणार किंवा प्युअर आयन असं म्हणणार. इट एक्झिस्ट इन द अल्फा फेराइट फॉर्म ॲट द रूम टेम्परेचर. जर फिगर बघितली, डायग्राम बघितली, तर एक्स्ट्रीम लेफ्ट कॉर्नरला ओरिजिनच्या शेजारी कुठली फेज दिसते आपल्याला, तर ती अल्फा फेराइट फेज आहे. फ्रॉम 0.008% अप टू 2.14 or 2% कार्बन कंटेंट, द आयन कार्बन अलॉय इज कॉल्ड स्टील. म्हणजे ज्या अलॉयमध्ये आयन आणि कार्बन आहे, ज्याचं कार्बन कंटेंट हे 0.008 पासून 2.14 आहे, तिथपर्यंत त्या अलॉयला आपण स्टील असं म्हणणार. विदिन दिस रेंज देर आर डिफरंट ग्रेड्स ऑफ स्टील नोन ॲज लो कार्बन स्टील, मीडियम कार्बन स्टील अँड हाय कार्बन स्टील. Depending upon the percentage of carbon, we can differentiate or we can classify steel into three types, that is low carbon steel, medium carbon steel and high carbon steel. आपण हे नंतर परत डिटेल्समध्ये बघणार आहे किती पर्सेंटेज असते, बट दिस इज ओनली फॉर युअर इन्फॉर्मेशन. When the carbon content increases beyond 2.14%, we reach the stage of cast iron. जेव्हा कार्बन कंटेंट आयनमधले 2% जास्ती किंवा 2.14 जास्ती होईल तेव्हा आपल्याला कास्ट आयन मिळेल. कास्ट आयन इज व्हेरी हार्ड, बट इट्स ब्रिटलनेस सिव्हिअरली लिमिट्स इट्स ॲप्लिकेशन्स अँड मेथड्स ऑफ फॉर्मिंग. कास्ट आयन हे खूप ब्रिटल आहे कारण त्याच्यामध्ये कार्बन कंटेंट हा जास्ती असतो, आणि त्याच्यामुळं त्याचे जे काही ॲप्लिकेशन्स आहेत ते फारच कमी दिसतात, आणि ब्रिटल असल्यामुळं त्याच्यामध्ये फॉर्मिंग ऑपरेशन्स करणं सुद्धा अवघड असतं. नाउ लेट अस टॉक अबाउट बाउंड्रीज. आयन आयन कार्बाइड इक्विलिब्रियम डायग्राममध्ये आपल्याला वेगवेगळ्या लाईन्स आपण डिनोट केलेल्या आहेत, जसं की A1 आहे, A2 आहे, A3, A4 आणि ACM. याच्यामध्ये जो A आहे दॅट बेसिकली मीन्स अरेस्ट. मग अरेस्ट म्हणजे काय, तर
As the temperature of the metal increases or decreases, phase change occurs at these boundaries when the temperature reaches the value on the boundary. आपण मागच्या वेळेस आयनची ॲलोट्रॉपी बघितली होती. तर त्या ॲलोट्रॉपीमध्ये आपण काही क्रिटिकल टेम्परेचर्स मार्क केले होते आणि या क्रिटिकल टेम्परेचर्सना जेव्हा गरम करताना किंवा गार करताना स्टील पोचते किंवा आयन पोचते त्यावेळेस त्याच्यामध्ये चेंजेस होतात, फेज चेंजेस होतात किंवा मॅग्नेटिक प्रॉपर्टीज चेंज होतात आणि त्यालाच आपण या बाउंड्रीज असं म्हटलेलं आहे. Normally, when heating an alloy, its temperature increases. But along these lines, that is A1, A2, A3, A4 and ACM, the heating results in a realignment of structure into a different phase, and thus the temperature stops increasing until the phase has changed completely. म्हणजे काय तर आपण बेसिकली कुठलंही अलॉय जेव्हा गरम करतो तेव्हा त्याच्यामध्ये चेंजेस होत जातात. पण ज्या ठिकाणी हे टेम्परेचर्स आहेत क्रिटिकल टेम्परेचर्स A1, A2, A3, A4 अँड ACM, त्या ठिकाणी जेव्हा टेम्परेचर रीच होतं त्यावेळेस त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल चेंजेस होतात आणि फेज चेंज ऑकर होते आणि त्यामुळं जोपर्यंत कंप्लीट फेज चेंज होत नाही तोपर्यंत टेम्परेचर इन्क्रीज व्हायचं थांबतं आहे. अँड दिस इज नोन ॲज द थर्मल अरेस्ट ॲज द टेम्परेचर स्टेज कॉन्स्टंट. अँड दॅट इज द रिझन हे जे क्रिटिकल टेम्परेचर्स आहेत त्याला नॉमनक्लेचर करताना ए हे सबस्क्रिप्ट वापरलेलं आहे अँड ए स्टँड्स फॉर अरेस्ट. So now we will move on to the different phases that is seen on the iron-iron carbide equilibrium diagram. Now talking about the first phase, that is alpha ferrite, if we see our iron-iron carbide equilibrium diagram, then in this particular portion we can see that there is a alpha ferrite phase. So it starts from 0.008% of carbon. So 0.0 पासून 0.008 पर्यंत खाली x पासनं ते वरती 727 डिग्रीला सगळ्यात जास्ती त्याच्यामध्ये किती कार्बन कंटेंट दिसतोय तर तो 0.025% आहे आणि परत तो कमी कमी होत जात गेलेला आहे वरती आणि 910 डिग्री सेल्सिअसच्या वरती हे जे अल्फा फेराइट आहे ते ऑस्टनाइटमध्ये रूपांतरित होते. कळते? सो दिस इज बेसिकली द फेज अल्फा फेराइट. लेट अस डिस्कस द फर्स्ट फेज that is alpha ferrite. Now alpha ferrite exists at low temperature and low carbon content. This alpha ferrite is a solid solution of carbon in BCC iron. अल्फा फेराइट कुठं आहे तर आपली जी डायग्रॅम आहे आयन आयन कार्बाइड डायग्रॅम त्याच्या ओरिजिनच्या जवळ एक्स्ट्रीम लेफ्ट साईडला आहे, बरोबर ना. सो त्या ठिकाणी टेम्परेचरसुद्धा कमी आहे आणि कार्बन कंटेंटसुद्धा कमी आहे. सो इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ कार्बन इन BCC आयन. त्या ठिकाणी त्याचं जे क्रिस्टल स्ट्रक्चर आहे ते बॉडी सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर आहे. This phase is stable at room temperature. In the graph, it can be seen on the left edge with y-axis on the left side and A2 on the right. This phase is magnetic below 768 degrees Celsius. It has a maximum carbon content of 0.025% and it will transform to austenite at 910 degrees Celsius as shown in the graph. अल्फा फेराइटचा जर पोर्शन बघितला तर तो त्याच्यामध्ये सगळ्यात कमी कार्बन कंटेंट 0च्या लगेच जवळ दिसते ते आपल्याला. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कार्बन कंटेंट किती होणार आहे तर 0.025 आणि 910 डिग्री सेल्सिअसला त्याचं रूपांतर हे ऑस्टनाइटमध्ये होईल. Now austenite, which is also known as gamma phase. So gamma phase or austenite phase
is basically observed in this particular region. या मोठा जो रिजन आहे या रिजनमध्ये आपल्याला या ठिकाणी मध्ये सगळीकडं ऑस्टनाइट दिसते, विच इज बेसिकली द सेकंड फेज ऑफ आयन आयन कार्बाइड डायग्रॅम. म्हणजे जर आपण ऑस्टनाइटचं सगळ्यात कमी टेम्परेचर किती आहे तर ते 727 डिग्री सेल्सिअस, सगळ्यात जास्ती कार्बन कंटेंट किती आहे तर 2%. ओके, फाईन. So, austenite phase is a solid solution of carbon in FCC ion with a maximum solubility of 2.14% कार्बन किंवा 2% कार्बन. अल्फा फेराइट जे होतं त्याचं BCC आयन होतं आणि आता आपल्याला दिसतंय ऑस्टनाइटमध्ये FCC आयन आहे. म्हणजे आयनचे जे क्रिस्टल स्ट्रक्चर आहे ते इथं वेगळं आहे. ऑन फर्दर हीटिंग इट कन्वर्ट्स इनटू BCC डेल्टा फेराइट ॲट 1395 डिग्री सेंटीग्रेड. जसं जसं आपण गरम करू त्या ऑस्टनाइटला तसं 1395 डिग्री सेल्सिअसच्या वरती त्याचं रूपांतर हे डेल्टा फेराइटमध्ये होऊन जाईल. Austenite is unstable at temperatures below eutectic temperature, that is 727 degrees Celsius, unless cooled rapidly. And this particular phase is non-magnetic in nature. So that is about austenite. The next phase is delta ferrite. Delta ferrite कुठं दिसते बघा या फिगर मध्ये. डेल्टा फेराइट इज सीन ओव्हर हियर. हा जो वरचा छोटासा पोर्शन आहे, ट्रायंगल आहे, त्या ठिकाणी आपल्याला डेल्टा फेराइट दिसते. म्हणजे अल्फा फेराइट आणि डेल्टा फेराइट ही दोन्हीसुद्धा या वाय ॲक्सिसच्या जवळच आहेत. म्हणजे प्युअर फॉर्म असल्यासारखे दोन्हीसुद्धा आहेत. फक्त डिफरन्स एवढाच आहे की अल्फा फेराइट आपल्याला कमी टेम्परेचरला मिळते आणि डेल्टा फेराइट आपल्याला हायर टेम्परेचरला मिळते. ओके. Now, as stated, this phase has a similar structure as that of alpha ferrite but exists only at higher temperature. जसं मी मगाशी सांगितलं, अल्फा फेराइट सारखंच आहे ते, फक्त त्याचा एक्झिस्टन्स हा हायर टेम्परेचरला आहे. The phase can be spotted at the top left corner in the graph and it has a melting point of 1539 degree Celsius. म्हणजे 1539 डिग्री सेल्सिअसपेक्षा जर आपण जास्ती गरम केलं तर त्या ठिकाणी त्याचं रूपांतर हे लिक्विडमध्ये होऊन जाईल. द लास्ट फेज इज Fe3C किंवा सिमेंटाइट किंवा आयन कार्बाइड. नाउ सिमेंटाइट इज अ मेटास्टेबल फेज ऑफ दिस अलॉय विथ अ फिक्स्ड कॉम्पोजिशन ऑफ Fe3C. It decomposes extremely slowly at room temperature into iron and carbon. सिमेंटाइटमध्ये कार्बनचं कंटेंट किती आहे तर तो फिक्स्ड आहे, जो आहे 6.67%. आयन कार्बाइड डायग्रॅममध्ये आपल्याला सिमेंटाइट कुठं दिसतंय तर सगळ्यात एक्स्ट्रीम राईट कॉर्नरला ते आपल्याला Fe3C आपण दाखवलेलं आहे. म्हणजे टेम्परेचर हे किती पण असलं तरीसुद्धा त्याच्यामध्ये कार्बन कंटेंट हा नेहमी 6.67% असतो. सिमेंटाइट इज हार्ड अँड ब्रिटल विच मेक्स इट सुटेबल फॉर स्ट्रेंथनिंग स्टील्स. इट्स मेकॅनिकल प्रॉपर्टीज आर अ फंक्शन ऑफ इट्स मायक्रोस्ट्रक्चर विच डिपेंड्स अपॉन हाऊ इट इज मिक्स्ड विथ फेराइट. सिमेंटाइट ही कार्बन कंटेंट जास्ती असल्यामुळं खूप हार्ड फेज आहे. ओके, सो दॅट इज अबाउट all the phases that exist in the ion-ion carbide equilibrium diagram. Now in the next video, we will see the different reactions on ion-ion carbide equilibrium diagram. Till then, stay home, stay safe, study well. Thank you.